शोभायात्रांच्या माध्यमातून हिंदू नववर्ष स्वागताचा जल्लोष, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांचा सहभाग। डोळ्यांवर गॉगल आणि नऊवारी साडीत महिलांची बुलेट स्वारी। कलाकारांकडूनही नववर्षाचं स्वागत। सिद्धार्थ जाधव, आदित्य ठाकरेंसह सेलिब्रिटींचं ढोलवादन। गिरगावच्या शोभायात्रेत सई ताम्हणकरचा सहभाग। राज्यभरातल्या मंदिरांमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह। तुळजापूर, शिर्डी, अंबाबाईच्या मंदिरावर विधिवत पूजा करून उभारली गुढी। महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी 20 लाखांचं सोनं अर्पण। गुढीपाडव्यानिमित्त खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। तिरुपती, पंढरपूर, शिर्डीप्रमाणे आता त्र्यंबकेश्वरमध्येही देखील मिळणार बुंदी लाडूचा प्रसाद। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर देवस्थानकडून प्रसाद सेवा सुरू। उद्धव ठाकरेंचं मिशन नाशिक। 16 एप्रिलला नाशिक दौरा। विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे अपघातापासून थोडक्यात बचावले। हेलिकॉप्टरमधून धूर निघाल्यानं खाली उतरवलं। हेलिकॉप्टरचा व्हिडिओ व्हायरल। बदलापूरपर्यंत लवकरच मेट्रो धावणार। मुख्यमंत्र्यांची नवीन वर्षाची भेट। मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोनं जोडली जाणार। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस राज्यात झोडपणार। राज्यात 5 दिवस वादळी पाऊस। हवामान खात्याचा अंदाज। मुंबईतही गडगडाटासह बरसणार।